नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी बदलापुरातून सध्या समोर येते. बदलापुरात शिवसेना नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यानं बडवलंय. शिवसेना आणि भाजपमधील वाद हा आता विकोपाला गेलाय. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. बदलापुरातून ही घटना सध्या समोर येते. बदलापूरमध्ये शिवसेना नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बडवल्याची माहिती ही समोर येते. ही सगळी घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे. तर बदलापूरमधील शिवसेना आणि भाजपमधील वाद हा विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. तर बदलापूरमधून ही बातमी सध्या आपण पाहतोय. बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपमधला हा वाद विकोपाला गेला. यावेळी शिवसेना नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बडवल्याची माहिती ही समोर येते. ही सर्व घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. तर बदलापूरच्या या ठिकाणी माघी गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि ज्यावेळी या कार्यक्रमाला नगरसेवकांनी हजेरी लावली त्यावेळी हा सगळा वाद झाला. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून. किशोर, शिवसेना आणि भाजपमधला हा वाद आता विकोपाला गेलाय. नेमका या वादाचं कारण काय होतं? नक्कीच अंकिता, हा जो वाद आहे जो तो विकोपाला गेला आहे. बदलापूरमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये हेमंत चतुरे हे भारतीय जनता पार्टीच्या त्या नगरसेवकाविरुद्ध लढले होते. मात्र तो नगरसेवक पडला, भाजपचा पराभव झाला होता. मात्र तरी सुद्धा ज्या पद्धतीने ह्या नगरसेवकाला जो आहे त्याला स्वीकृत नगरसेवक पद दिलं होतं आणि या स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानंतर पुढे तो राग मनात ठेवून काल आत्मीयता हाईट नावाच्या एका वस्तीमध्ये हेमंत चतुरे आपल्या कार्यकर्त्यांसह माघी गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते. तिथे बंटी म्हसकर आणि त्याचे कार्यकर्ते होते. त्याच्यात बाचाबाची झाली आणि हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे त्यांना भरपूर मार लागलेला आहे. त्यांनी मारहाण केलेला आहे. ते आता एका खासगी रुग्णालयात ऍडमिट आहेत. पोलीस प्रक्रिया सुरू आहे. यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि एकंदरीत शिवसेना आणि भाजपा कुठेतरी आलबेल जरी असलं तरी आलबेल दिसत नाही. अशा प्रकारचे वाद हे प्रत्येक शहरात होताना दिसत आहेत. अंकिता, किशोर, म्हटलं भाजपच्या या वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात काय दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.